चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या सगळे विद्यार्थी, मुलं आणि मुली यांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी स्वागत करतो. या सर्वांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या सर्वांना मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वचे सर्व विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय हुशार आहात. म्हणूनच तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या वर्गामध्ये पहिला, दुसरा, तिसरा नंबर आलेला आहे. आणि कुठेतरी तुमच्यासारख्या हुशार विद्यार्थ्यांचं कौतुक व्हावं, तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी, यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आपले सर्वांचे ध्येय फार मोठे असतील, आपल्या सगळ्यांच्या आशा आकांक्षा फार मोठ्या असतील, आणि म्हणून तुमच्या आशा आकांक्षा सर्व पूर्ण व्हाव्या यासाठी तुम्हाला आम्ही मनापासून शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी तुमचा सत्कार आम्ही करणार आहोत. हे कौतुक तुमच्या यशाचे, कौतुक तुमच्या प्रयत्नांचे, सन्मान तुमच्या कष्टाचा, गौरव तुमच्या धैर्याचा, बळ तुमच्या भरारीसाठी, शब्द सुमन तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. साधारणपणे गुणवंत विद्यार्थ्यांना विचारलं की तुला काय व्हायचंय, तर आम्हाला उत्तर मिळतं की डॉक्टर व्हायचे, इंजिनियर व्हायचे, आर्किटेक्ट व्हायचे, पायलट व्हायचे, प्रोफेसर व्हायचे. आणि का अशा पद्धतीची उत्तर आम्हाला का मिळाली? शेवटी तुम्ही अतिशय गुणवान विद्यार्थी आहात. पण माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो, तो हा की या ठिकाणी बसलेले सर्वचे सर्व विद्यार्थी डॉक्टर होतील का? सर्वचे सर्व विद्यार्थी इंजिनियर होतील का? सर्वचे सर्व विद्यार्थी आर्किटेक्ट होतील का? आणि म्हणून केवळ हे 2-3 पर्याय आपल्या डोळ्यासमोर नसून 10वी 12वी नंतर काय या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी गोरक्षनाथ सांगळे हे आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. वेगवेगळे पर्याय ते तुम्हाला सुचवणार आहेत. तुमच्या इच्छा सर्व पूर्ण व्हाव्या ही आमची मनापासून शुभेच्छा आहे. पण यदा कदाचित आपल्या इच्छा पूर्ण झाल्या नाही तर मग पुढे काय? तुम्ही गुणवंत विद्यार्थी आहात, अतिशय चांगले मार्क तुम्हाला मिळालेले आहेत. जे विद्यार्थी बाहेर उभे त्यांनी कृपा करून बसून घ्यावं. आपल्याला डॉक्टर होण्यासाठी, इंजिनियर होण्यासाठी चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळावं ही आमच्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा. पण यदा कदाचित चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं नाही तर MBBS साठी, डोनेशन सीट साठी 1-1, 1.5, 2-2 कोटी रुपये लागतात. BAMS, BHMS साठी 15-15, 20-20 लाख रुपये लागतात. गोरक्षनाथ सर तुम्हाला माहिती आहे. नुसतं डॉक्टरकीसाठी नाही तर इंजिनिअरिंग मध्ये कॉम्प्युटर असेल, IT असेल, या सर्व इंजिनिअरिंगच्या शाखामध्ये आपण मेरिट मध्ये जर बसलो नाही तर 10-10, 20-20 लाख रुपये डोनेशन भरावं लागतं. मेरिटचा क्रायटेरिया कुठपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे? म्हणजे अगदी शासकीय कॉलेजमध्ये, IIT मध्ये किंवा VJTI मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर 98-99% क्लोजिंग होतं. इतकी प्रचंड स्पर्धा आजच्या या बैठकीमध्ये तुम्हा सर्वांना माहित आहे. आणि म्हणून बांधवांनो, आमचं म्हणणं हे की एका विशिष्ट चष्म्यातून तुम्ही बघू नका या जगाकडे. माझं स्वतःचं शिक्षण मुंबईमध्ये झालं. मला 10वीच्या वर्गामध्ये 85% मार्क होते. शाळेमध्ये मी 3रा होतो, मला इंजिनियर व्हायचं होतं. 12वीला कमी मार्क मिळाले, मला इंजिनिअरिंग होतं करता आलं नाही. मी ग्रॅज्युएशन केलं आणि ठरवलं वकील व्हायचंय. 1 वर्ष वकिलीचा अभ्यास केला. माझ्या वडिलांनी मला गावाला पाठवून दिलं. म्हणजे इंजिनियर व्हायचं स्वप्न अधूर राहिलं, वकील व्हायचं स्वप्न अधूर राहिलं.
आणि आज मी सिन्नर तालुक्यामध्ये गावाला येऊन काय करतोय, मी दगड फोडण्याचा व्यवसाय करतोय, थोडक्यात मी वडार व्यवसाय करतोय. परंतु ही जी खंत आहे इंजिनियर न होण्याची, डॉक्टर होण्याची, ही माझ्या मनामध्ये न राहता मला हे एका गोष्टीचा अभिमान आहे की मी या सिन्नर तालुक्याचा एक यशस्वी उद्योगपती म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. आणि म्हणून बांधवांनो, हेच तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. आजचे मार्गदर्शक गोरक्षनाथ सांगळे अतिशय सुंदर वक्ता आहे, अतिशय छान बोलतात. हे स्वतः सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून यांची निवड झाली होती. केंद्र सरकारची नोकरी, 1.5 लाख रुपये महिन्याला पगार त्यांना मिळणार होता. परंतु स्वतःच्या मनामध्ये उद्याची पिढी घडवण्याचा ध्यास त्यांच्या मनामध्ये होता. मला स्वतःला 1.5 लाख रुपये महिना मिळून माझं भागणार नाही, ही उद्याची पिढी मला घडवायची आहे. यांच्यातल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळावी आणि यांना 1.5 लाख रुपये पगार मिळावा, ही भावना त्यांच्या मनामध्ये होती आणि म्हणून त्यांनी ती सरकारी नोकरी सोडून दिली. आज ते तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. बांधवांनो, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमृताताई पवार आहेत. ताईंबद्दल काय सांगायचं, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या या ताई, स्वर्गीय डॉक्टर वसंतराव पवार यांच्या त्या सुकन्या, त्यांचं स्वतःचं शिक्षण मास्टर ऑफ आर्किटेक्चर, म्हणजे मी त्यांची मुलाखत जेव्हा घेत होतो तेव्हा त्या नेमक्या काय काय शिकल्या, इतक्या पदव्या त्यांच्याकडे आहे की मला सुद्धा नेमकं काय काय याच्यामध्ये लिहावं हा प्रश्न मला पडला. अतिशय बुद्धिजीवी व्यक्तिमत्व आपल्याला आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. यूपीएससीच्या बॅचसाठी त्यांचा स्टेटचा सिलेबस आणि यूपीएससीचा सिलेबस सेम आहे. आणि मग आम्ही काही टेस्ट घेतल्या होत्या आणि त्यातनं 5 मुलं आम्ही निवडली होती. त्यांना सांगितलं 5 पोरांवर आपल्याला विशेष परिस्थिती चांगली नाही, आमच्याकडे चांगले कपडे नाहीये, आम्ही फार शोबाजी करू शकत नाहीये. हे सगळं काही नाही लागत हो. तुमच्याकडे काही मूलभूत गोष्टी लागतात आणि त्या मूलभूत गोष्टी म्हणजे तुम्ही कोण आहात हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तुमची स्ट्रेंथ, तुमचे विकनेसेस तुम्हाला माहित पाहिजे. ह्या तुमच्या कमजोरी आहे, ही तुमची ताकद आहे, याची तुम्हाला जाणीव पाहिजे. तर बाबूजी, मी त्या फोनवर फोन केला, कोणाचा फोन आहे, तर मला तिथं त्या मुलाखतीमध्ये ज्यावेळेस मी मुलाखतीला चाललो तर मला शर्टिंग करायची सवय नव्हती ना, आजही शर्टिंग करत नाही मी. मग मला एक मुलगा बोलला, रे आप जा रहे हो, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला माझा इंटरव्ह्यू होता इंटेलिजेंस ब्युरोचा, तो आप जा रहे हो लेकिन आपने तो शर्टिंग की नहीं. तो मैंने बोला कुछ फर्क नहीं है, मेरे को आदत नहीं है, हम देखेंगे क्या होता है. प्रॉब्लेम असा होता, माझा पांढरा शर्ट होता हाफ, आणि तरी पण मला एकाने सांगितलं शर्टिंग करून घे. शर्टिंग केली पण तो शर्ट मागच्या बाजूने वर यायचा पाठीमागून. आता प्रॉब्लेम असा झाला की मला थोडं अनकम्फर्टेबल झालं. मग एक जण म्हणे की नाही, ते याच्यावर तुला मार्क्स भेटणार नाही म्हणे, तुझा शर्ट मागच्या बाजूने वर होतोय. म्हटलं इंटरव्ह्यू पुढच्या बाजूने होणार आहे, मागच्या बाजूने थोडी होणार आहे. मला माहित आहे म्हटलं त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि मग माझी मुलाखत झाली, अतिशय छान मुलाखत झाली. त्यावेळी मनसेनं फार तोडफोड केली होती नाशिकमध्ये, भैया लोकांना मारहाण करत होते. आणि मग मला त्याच्यावर गुगली प्रश्न टाकला, तुम्हाला फार कामात आला तिथं. त्यांनी मला विचारलं होतं की तुम्ही नाशिकच्या आहात, नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा फार मोठा प्रभाव आहे, मग राज ठाकरे जे काही करतायत ते तुम्हाला कितपत योग्य वाटतं. माझं उत्तर असं होतं की भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला भारतामध्ये कुठेही राहण्याचं आणि काम करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे राज ठाकरे काय करतात यापेक्षा मला असं वाटतं की संवैधानिक दृष्ट्या त्यांची कृती जर कायद्याच्या कक्षामध्ये अयोग्य असेल, अगदी असं बोलते असंच उत्तर होतं 10 वर्षापूर्वी सुद्धा, त्यात एक शब्दही खोटा बोलणार नाही मी तुमच्याशी. तसा माझा मुळात स्वभाव नाही, बापूजींना खूप चांगलं माहिती. पण संवैधानिक दृष्ट्या त्यांची जी काही कृती असेल ती कायद्याच्या कक्षेतून मला योग्य वाटत नाही. त्यांचं म्हणणं होतं की मग राज ठाकरे चुकीचे आहे का. म्हटलं राजकीय दृष्ट्या ते बरोबर असू शकतात, संवैधानिक दृष्ट्या मला ते योग्य वाटत नाही. मुलाखत घेणाऱ्या पॅनल मधला एक सदस्य म्हणे तुम्ही डिप्लोमॅटिक आन्सर देताय म्हणे. म्हटलं सर डिप्लोमॅटिक नाहीये, तो त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. ज्यावेळी कायद्याला वाटेल, संविधानाला वाटेल की यांची चुका होत आहेत, त्यावेळी कायद्याची आपल्याकडे यंत्रणा येते, त्याच्यावर ऍक्शन घेतली. मुलाखत देताना भावनेच्या भरामध्ये उत्तर द्यायची नसतात. आणि ही मुलाखतीची तयारी माझी एका दिवसात झालेली नव्हती, 2 महिन्यात झालेली नव्हती.
शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये मला सकसपणे प्रश्न विचारण्याची नेहमी सवय होती. त्यातलं एक व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर इथं आहेत, ज्याचं सूत्रसंचालन आजच्या कार्यक्रमाचं करतायत आदरणीय मुंगसे सर. अगदी मुंगसे सरांनाही मी प्रश्न विचारून बंडावून सोडायचो. आणि शिक्षक जरी असतील, तो काळ 2004-05चा काळ, तरी अगदी विनोदी पद्धतीने मी त्यांना भरपूर प्रश्न विचारायचो. म्हणजे एकदा सर थोडेसे स्ट्रेस्ड दिसत होते, मला तो प्रसंग आजही आठवतो. आणि लेक्चरमध्येच ते म्हणे, माझा आज थोडंसं मानसिकता ठीक नाहीये. म्हटलं ठीक आहे सर, कौटुंबिक स्वास्थ्य बिघडल्यावर असं कधी कधी होत असतं, तुम्ही आजचं लेक्चर लवकर सोडलं तरी हरकत नाहीये. म्हणजे हा मिश्किलपणाने माझा स्वभाव होता शिक्षकांशी भिडण्याचा, थेटपणे संवाद करण्याचा. मला आवडायचं ते. आणि त्याचा फायदा मला भविष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला. माणसं एकमेकांना मारत नाही, खात नाही. जीवन जगत असताना आपण आपली विनोद बुद्धी पण डेव्हलप केली पाहिजे. हे त्या काळामध्ये माझी सेन्स ऑफ ह्युमर चांगल्या प्रकारे डेव्हलप झाला. आणि कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्यापेक्षा कमी वयाचे आणि आपल्यापेक्षा जास्त वयाचे मार्गदर्शक मला टप्प्याटप्प्यावर मिळत गेले. आणि त्याच्यामधून आज जी काही थोडी बहुत समृद्धता माध्यमात आली, त्यातलं जे एक व्यक्तिमत्व मी तुमच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा नाव घेतो तुमच्या समोर, ते म्हणजे आदरणीय मुंगसे सर. ते एक व्यासपीठावर आपल्याशी इथं आपल्यासोबत उपलब्ध आहेत. 2 गोष्टी मला खूप आवडल्या बाबूजी तुमच्या बोलण्यामध्ये, विशेष आवडल्या. पक्षीय विचारधारेत कोणताही पक्ष असो, आय रिपीट, कोणताही पक्ष असो, सगळे पक्ष भारतातलेच आहे आणि भारताच्या विकासासाठीच काम करतात. त्या सगळ्या पक्षांमध्ये मला एक गोष्ट नेहमी आवडते, मग तो आपल्या विरोधी विचारांचा जरी असेल तरी सुद्धा, आणि ती म्हणजे 2 नावं. हे जसं बोलले ना, बाळासाहेब हांडे नाव आम्हाला जसं कळायला लागलं तसं आम्ही ऐकत आलेलो आहे. जेवढं वर्ष, किती वर्षांचं बोलले, 35 वर्ष. 35 माझं वय पण नाहीये. 35 वर्ष बाळासाहेब हांडे नाव भाजपशीच जोडलं गेलेलं आहे. याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? या माणसाच्या त्या एकनिष्ठेसाठी टाळ्या वाजवा मित्रांनो. ही फार मोठी गोष्ट आहे. पक्ष आज 9 वर्षापासून सत्तेत आहे. सत्तेत नसताना विचारधारेबरोबर जोडलं जाणं आणि त्या विचारधारेशी प्रामाणिक राहणं, याच्यासाठी पण एक वेगळी निष्ठा लागते. याच्यासाठी पण एक वेगळे गुण माणसाच्या अंगी असावे लागतात. आणि हे त्यातलं एक व्यक्तिमत्व बाळासाहेब हांडे सर. पुढचं नाव भाऊसाहेबजी शिंदे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ग्रामीण भागातला एक चेहरा भारतीय जनता पक्षाबरोबर असलेला, आणि कौतुकास्पद अशी घौडदौड, कुठल्याही प्रकारच्या फार अपेक्षा नाहीये, काही नाही, फक्त काम करायचंय, आपल्याला विचारधारा जागृत ठेवायची, अशी माणसं फार दुर्मिळ होत चालली बाबूजी, दुर्दैवानं प्रत्येक पक्षामध्ये. म्हणजे कपडे बदलावे त्याप्रमाणे लोक पक्ष बदलतायत दुर्दैवाने, असं बोलायला हरकत नाहीये. तो माझा प्रांत नाही आजच्या विषयाचा, त्यामुळे मी तिकडे जास्त घुसणार नाहीये. पण दुर्दैवानं लक्ष द्यायचंय. त्यांचे मार्क्स खूप चांगले येत होते. ही पोरं आपल्याला रिझल्ट देतील. 1.5 वर्ष गेलं, रिझल्ट आला फायनली. मला ते लोक कॉन्टॅक्ट करत होते. कोरोनाचा काळ चालू होता आणि माझा नंबर चेंज झाला होता, त्यामुळे माझा कॉन्टॅक्ट होत नव्हता. 3 दिवसानंतर मला त्या डायरेक्टर सरांनी माझ्या फेसबुकला इनबॉक्स मध्ये मेसेज केला की सर आप कॉल कीजिए जब भी वक्त मिलेगा, आपसे कुछ बात करनी. मी कॉल केला आणि त्यांनी मला सांगितलं, सर आपने जो कहा था कि इन 5 बच्चों पे ध्यान रखिए, त्या 5 मधली एक मुलगी, उनमें से एक लड़की कामिला मुश्ताक, जम्मू कश्मीर पब्लिक सर्विस कमीशन में ऑल स्टेट में 1st रैंक आई है. त्या कामिला मुश्ताकनं त्या काश्मीर व्हॅलीमध्ये गोरक्ष सांगळे हे नाव खूप फेमस केलं. सिन्नरचं नाव फेमस केलं, नाशिकचं नाव फेमस केलं. मला कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं की तिथपर्यंत पोहोचण्यामध्ये माझ्या जडणघडणीमध्ये खूप सगळ्या लोकांचा वाटा आहे. शिक्षकांचा आहे, कुटुंबियांचा आहे, मित्रपरिवाराचा आहे. आज तुम्ही ज्या टप्प्यावर आहात, एकेकाळी मी 10वीचा माझ्या शाळेतला पहिला आलेला विद्यार्थी, आणि असेच सत्कार आमचे व्हायचे. VN नाईकच्या डोंगरे वसतिगृहाला माझा सत्कार होता 10वीत पहिला आल्यामुळे. तर त्यावेळी गोविंदराव अधिक नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यांच्या हस्ते तो सत्कारचा कार्यक्रम होता. ही फार अभिमानाची गोष्ट असते. तुम्ही कुठेतरी एखादा अवॉर्ड मिळवलेला आहे, तुम्ही इथं आलेला आहे. पण आता गंमत इथून पुढे आहे. खरी गंमत अशी आहे की तुमचा प्रवास इथून पुढे सुरू होणार आहे. 5 वर्ष 10वीचे विद्यार्थी असतील तर ग्रॅज्युएशन पर्यंत, 12वीचे असतील तर पुढचे 3 वर्ष. ही 5 वर्ष तुमच्या आयुष्यातली खरी कसोटीची वर्ष आहे, संघर्षाची वर्ष आहे. आणि मग चॉईसेस निवडायचे तुम्हाला इथून पुढे की मला आयुष्यात नेमकं काय करायचं, मला कोणत्या क्षेत्रात जायचंय, कसं यश मिळवायचंय. अफाट क्षेत्र आहेत, अफाट. शाहरुख खानच्या रईस चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे, कोई धंदा छोटा या बडा नहीं होता, धंदे से बढ़कर कोई धर्म नहीं होता. तर बाबूजीने 2-3 उदाहरणं पण खूप छान दिली. रवी भाऊंचं उदाहरण दिलं. रवी भाऊ माझे खूप चांगले मित्र आहेत. त्यांची घौडदौड मी गेल्या काही वर्षांपासून बघतोय. खूप वाखाणण्याजोगं उदाहरण दिलं. तुमच्या डोळ्यासमोर खूप गोष्टी आहे. मला बोलण्यासारख्या फार कमी गोष्टी खरं तर आहेत. सांगायचं तात्पर्य असे की त्या चॉईसेस तुम्हाला निवडायच्या आहेत. अमुकच एक नोकरी चांगली असं नाहीये, लक्षात घ्या.
आता मी आणखीन काही थोड्या गमतीदार गोष्टी सांगणार आहे. मला व्हायचं होतं IPS. माझा पहिला प्रेफरन्स IPS होता. IB जॉईन न करण्याचं प्रमुख कारण तेच होतं. मला असं वाटलं की IB जॉईन केलं तर आपण कामात अडकून जाऊ आणि मग आपला UPSCच्या सिव्हिल सर्व्हिसेसचा जो प्रेफरन्स आहे तर त्याच्यावर लक्ष विचलित होईल. अनफॉर्च्युनेटली मला IPS व्हायचं असून मला ते होता आलं नाही. 9 अटेम्प्ट झाले माझे, मला सिलेक्शन झालं नाही. एक अटेम्प्ट तेवढा विचित्र आहे, एवढा रडलो होतो मी त्या अटेम्प्टला. 66चा कट ऑफ होता CSAT क्वालिफाईंग आणि 65.83. सौरभ समोर बसलाय, त्याला माहिती आहे याची ह्या दुःखाची तीव्रता काय असू शकते. पण असं आहे मित्रांनो, आयुष्यामध्ये एक खूप सुंदर वाक्य आहे, बॅड प्लेयर्स आर ऑलवेज गुड कोचेस. बऱ्याच वेळेस असं असतं की तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये काम करतात, मन लावून काम करतात, पण ते क्षेत्र तुम्हाला मिळेलच याची शाश्वती नाहीये. मग अशा वेळी काय असतं, अशा वेळी आपण ही गोष्ट सांभाळली पाहिजे, ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. ठीक आहे, कदाचित मी या गोष्टीसाठी घडलेल्या नसोल, इतर कामं आपल्या हातून घडणार असतील, तेही करायचे असतात. आणि म्हणून इथं बसलेल्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे, तुमच्याकडे प्लॅन बी पाहिजे. नुसतं प्लॅन एनं काम होणार नाही. आता प्लॅन ए वर काम करताना 2-3 वर्ष ठीक आहे, 4 वर्ष ठीक आहे. वयाच्या 22व्या 23व्या आणि मॅक्सिमम 25व्या वर्षापर्यंत तुम्ही प्लॅन ए वर काम करू शकता. 25 नंतर तुमच्याजवळ प्लॅन बी नसेल तर तुम्ही स्वतःला आणि कुटुंबियांना अडचणीत टाकतात. आणि मग माणूस चिडचिड करायला लागतो, रडायला लागतो, झगडायला लागतो, तक्रारी करायला लागतो, नातेवाईकांबद्दल तक्रारी करतो, मित्रांबद्दल तक्रारी करतो. म्हणजे अशा अवस्था होते, ना कोई उमंग है ना कोई तरंग है, मेरी जिंदगी क्या एक कटी पतंग है. मग त्या अवस्थेतली पण मी मुलं पाहिलेली, फ्रस्ट्रेशन झालेले पोरांचं. मग ते फ्रस्ट्रेशन न होऊ यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला जर काही करायचं असेल तर वृत्तपत्र वाचनावर तुमची खूप चांगली कमांड पाहिजे. कोणतंही एक नॅशनल डेली न्यूजपेपर तुम्हाला इथून पुढे वाचायचंच आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, लक्षात घ्या, तुम्ही नीटच्या परीक्षा द्या, तुम्ही IITच्या परीक्षा द्या, तुम्ही IIMच्या परीक्षा द्या, तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षा द्या, तुम्ही NDAच्या परीक्षा द्या. प्रॉब्लेम तो नाहीच आहे. सगळ्यांची बेसिक रिक्वायरमेंट आहे, तुमची भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे, तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग असली पाहिजे, तुमचं इंग्रजी वृत्तपत्रावरचं कमांड खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे. जे पालक इथं मुलांबरोबर असतील, शिक्षक असतील, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे, एक इंग्लिश डेली न्यूजपेपर आणून द्या. एक प्रॉब्लेम गेल्या 10 वर्षामध्ये मला जो ऑब्झर्व करतोय, स्क्रोलिंगचा जमाना आलाय. व्हॉट्सअप, फेसबुक स्क्रोल करून पुढे जात आहेत आणि त्याच्यामुळे वाचन शक्ती जी आहे, मी खात्रीशीर सांगतो, ती प्रचंड प्रमाणात कमी झालेली आहे. ती वाढली पाहिजे. या दृष्टीने काय करता येऊ शकतं, तर त्यातलं पहिलं पाऊल म्हणजे वृत्तपत्र वाचन. आता त्या वृत्तपत्र वाचनाच्या पण काही टेक्निक आहेत. वृत्तपत्रात काय वाचावं हा फार गमतीदार किस्सा आहे याच्या मागे. परीक्षेला तुम्हाला हे विचारतच नाही, लोकल बातम्या विचारत नाहीत. सिन्नरमध्ये कुठं घरफोडी झाली त्याच्यावर बातमी प्रश्न येत नाही परीक्षांमध्ये. प्रश्न हा येतो की भारत सरकारने एखादी जर योजना सुरू केलेली असेल तर ती योजना कशासाठी आहे. बेटी बचाव बेटी पढाओ, त्या योजनेचं उद्दिष्ट काय आहे, त्या योजनेचे लाभार्थी कोण आहेत, त्याचं टिप्पण आपल्याला काढता आलं पाहिजे. आणि हे वृत्तपत्र वाचनाचं टिप्पण तुम्ही जर ऐकलं असेल, IASच्या परीक्षेमध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्ये जी मुलं पास होतात, टीना डाबीचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे, रोमन सैनीचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. बरं, या पहिल्या अटेम्प्ट मध्ये कुणीतरी सानप, कुणीतरी आव्हाड, कुणीतरी पवार, कुणीतरी सांगळे, कुणीतरी दराडे किंवा कुणीतरी आणखीन या ठिकाणी डावरे का दिसत नाही आपल्याला. तर याचं उत्तर जेव्हा मी शोधण्याचा प्रयत्न करतो बाबूजी, त्यावेळेस मला कळतं की आपली मुलं ग्रॅज्युएट झाल्यावर अभ्यास सुरू करतात. ही त्याच्यातली सगळ्यात महत्वाची समस्या आहे. आणि जी मुलं टॉप करतात त्यांचं 10वी पासून सिंचन सुरू झालेलं असतं. मग त्यातला पहिला टप्पा मी तुमच्याशी डिस्कस केला, तो म्हणजे वृत्तपत्र वाचन. याच्यावर तुमचं कमांड वाढलं पाहिजे, काय वाचावं. 2-4 महिने जाणार आहे याच्यामध्ये. सुरुवातीला भाषेवर प्रभुत्व घ्यायचंय आणि त्याच्यानंतर तुमचं भाषेवर प्रभुत्व जेव्हा वाढत चालेल त्यावेळी तुम्हाला टिपणं काढता यायला पाहिजे. म्हणजे बकवास बातम्या वाचायचं, काही मुलं म्हणतात सर दिवसभर वृत्तपत्र वाचायला लागेल. मग असं नाही आहे. वृत्तपत्र वाचनाची पण एक कला आहे. इतक्यात मी बोललो त्याप्रमाणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी आहे, आर्थिक घडामोडी आहे, राजकीय घडामोडी आहे. त्या राजकीय घडामोडी पण मध्ये पण याने पक्ष सोडला आणि त्याने जॉईन केला, ते वाचायची तुम्हाला गरज नाही. परंतु राज्यपाल पदावर जर चर्चा चालू आहे, राज्यपाल पदावर काही कॉन्ट्रोवर्सी चालू आहे, तर राज्यपालाचं संविधानात्मक स्थान काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. द इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू ही 2 वृत्तपत्र आहे. यातलं कोणतंही एक वृत्तपत्र तुम्ही वाचू शकतात. मराठीमध्ये बोलायचं ठरलं तर दुर्दैवानं, मराठीत आजही मी दुर्दैवानं शब्द वापरतो, तेवढ्या उच्च दर्जाचं वृत्तपत्र नाही आपल्याकडे जे इंडियन एक्सप्रेस आणि हिंदूकडे जो स्टँडर्ड आहे. पण त्यातल्याही त्यात मग तुम्ही लोकसत्ताचा ऑप्शन वापरू शकता, ते वृत्तपत्र तुम्ही सातत्याने वाचू शकता. एक ज्यावेळेस आपण वृत्तपत्र वाचत असतो तर वृत्तपत्र वाचनामध्ये आपली समज ज्यावेळेस वाढत चालते, त्याप्रमाणे मी बोलल्याप्रमाणे काही बातम्या स्किप करायच्या असतात. इट इज ऑलवेज व्हेरी इम्पॉर्टंट
व्हॉट नॉट टू रीड रादर दॅन व्हॉट टू रीड. काय वाचायचं नाही हे कळायला पाहिजे. अनावश्यक बातम्या असतात बऱ्याचशा, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर, बरोबर. कुठेतरी बिबट्याने शेळी पळून नेली, कोणीतरी कोणाचा तरी विनयभंग केला, या सगळ्या बातम्या आपल्याला काही कामाच्या नाही. मानवी मन एवढं विचित्र आहे, ज्या गोष्टी कामाच्या नाही त्याच आपण पहिल्या वाचतो. मग त्या तुम्हाला स्किप करता आल्या पाहिजे. माझ्यावर विश्वास ठेवा. फक्त 5 वर्ष पिरियड बोलतोय मी. आता तुम्ही 10वीला बसलेले, हे व्याख्यान तुम्हाला आठवेल. 5 वर्ष तुम्ही या लाईनवर काम केलं ना, तुमचा वयाच्या 21व्या वर्षी चांगल्या पदावर निवड झालेली असणार म्हणजे असणार. तोच काळ आहे हा सिंचनाचा. या 5 वर्षात आपल्याला काम या ठिकाणी करायचं आहे. दुसरा मुद्दा जो मला या ठिकाणी सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटतो, आपल्याकडे NDAच्या परीक्षेबद्दल फार कमी अवेअरनेस आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमीची, ज्याची तयारी आता ज्यांनी 10वी दिलेली. आणि सुदैवानं मी भारत सरकारचं आणि भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांचं विशेष स्वागत करतो, कारण त्यांच्या सरकारच्या काळात मुलींसाठी NDAचा प्रवेश खुला झालेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या बऱ्याचशा धोरणांवर मी प्रचंड टीका करत असतो खरं तर, परंतु चांगल्या गोष्टींवर टीका करणं हा माझा स्वभाव नाहीये. चांगल्या गोष्टींचं कौतुकच केलं गेलं पाहिजे. मी मगाशीच आलेला शब्द वापरला, पक्ष कोणते असो, सरकार कोणती असो, भारत सरकार आहे आणि भारतातले पक्ष आहेत, भारताच्या जनतेसाठीचे पक्ष आहेत, लक्षात घ्या. मग ते मुलींसाठी NDAचा प्रवेश खुला केलाय. मुलींना ऑफिसर बनण्याची संधी कमी वयामध्ये, वयाच्या 19व्या वर्षाच्या आत, कारण अप्पर एज लिमिट 19 आहे. एकच परीक्षा अशी आहे की जी तुम्हाला ऑफिसर बनण्याची संधी देते, ती नॅशनल डिफेन्स अकॅडमीची. पण त्यातली गंमत पुढे, त्याचा फॉर्म भरला तुम्ही ऑफिसर झाला असं नाही. त्याच्यासाठी आता जो पहिला मुद्दा मी बोललो तो वृत्तपत्र वाचनाचा, इंग्रजीवर खूप चांगली कमांड यायला पाहिजे. आपले सिन्नर तालुक्यातला एक मुलगा आहे, करण उगले नाव आहे त्याचं, आपल्या पाटपिंपरीचा. तर त्याने, मी नाशिकला NDAच्या एका क्लासला मी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून 2-3 वर्षापूर्वी होतो. तर तिथं NDAची SSB नावाची एक इंटरव्ह्यू असते, सर्व्हिस सिलेक्शन बोर्डची. सगळ्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर SSBचा इंटरव्ह्यू असतो. बरेच राऊंड असतात त्याच्यामध्ये. तर त्यांचे सेशन घेण्यासाठी मी जायचे. आता ठीक आहे, तो त्या तिथपर्यंत गेला, त्याचं फायनल सिलेक्शन त्यात झालं नाही, पण त्याच्या अभ्यासाचा फायदा त्याला असा झाला, बँक POच्या परीक्षेमध्ये तो सिलेक्ट झाला. आणि आजही तो, म्हणजे 21-22 त्याचं वय आहे तशी, आणि बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून तो कार्यरत आहे. परत आता आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. एका परीक्षेची जेव्हा तुम्ही तयारी करतात, आपोआपच तुमची सगळ्या परीक्षेची तयारी होत असते. स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला आपल्या विकासाच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस पुढे जायचंय, तर वृत्तपत्र वाचन, इंग्रजीवरची कमांड आणि बेसिक जनरल नॉलेज, अगदी बेसिक जनरल नॉलेज. महाराष्ट्रात जिल्हे किती आहे, एकूण तालुके किती, जिल्हा परिषदा किती आहे, हे बेसिक नॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये हे महाराष्ट्राबद्दल बोललो, तेच भारताबद्दल आहे. पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, जॉग्राफी असेल, हिस्ट्री असेल, या सगळ्या विषयांमधली बेसिक माहिती तुम्हाला या ठिकाणी लागते. आणि याच्यासाठी एक उत्तम स्त्रोत मी तुम्हाला सांगतो, 6वी पासून तर 12वी पर्यंतची NCERTची पुस्तकं, 6 to 12. ही NCERTची म्हणजे केंद्र सरकारची, आपली स्टेट बोर्डची पुस्तक वेगळी असतात, केंद्र सरकारची पुस्तक वेगळी. याचं मटेरियल खूप स्टँडर्ड आहे. हे मटेरियल जर तुम्ही 2, 3, 4 वेळेस त्याची रिव्हिजन केली, तर तुम्हाला सांगतो कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा 40% अभ्यासक्रम तुमचा निश्चित झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. मग वृत्तपत्र वाचन, NCERTची पुस्तकं, आणि मग तिसरा टप्पा आपला येतो तो व्यक्तिमत्व विकास, आणि ज्या ठिकाणी आपण त्याला मुलाखतीचा टप्पा म्हणतो. मग अशी मी माझ्या स्वतःच्या मुलाखतीचा उल्लेख केला. मुलाखत अशीच तयार होत नाही, कोणाच्या सांगण्याने मुलाखतीत माणूस हुशार होत नाही. त्याच्यासाठी आत्मपरीक्षण करावं लागतं, संवाद चांगला साधावा लागतो, आपल्यापेक्षा ज्येष्ठ वरिष्ठांशी आपण कशा पद्धतीने कम्युनिकेशन करतो त्याच्यावर आपली मुलाखत असते. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये या मुलाखतीवर, याच्यावर तुम्हाला चेक केलं जातं. प्रचंड विचित्र प्रश्न विचारले जातात. प्रश्न साधेच आहे, मुद्दाम तुम्हाला विचारणं, नोकरी सोडून किंवा तुम्हाला का यावं असं वाटलं या क्षेत्रामध्ये तुम्हाला यायचंय, तुमची उत्तरं ठाम असली पाहिजे. प्रामाणिकपणा चेक केला जातो. तुम्ही ऑफिसर बनणार आहात, लक्षात घ्या. राजकीय नेत्यांना हे परवडण्यासारखं असतं की ते कोणत्याही व्यासपीठावरनं खोटं बोलू शकतात, कारण त्याची शहानिशा होत नाहीत. माफ करा, तुम्हाला माझ्या बोलण्याचा उद्देश असा आहे की पॉलिटिशियनला लोकांनी त्या बाबतीत गृहीत धरलेलं आहे की ते बोलतानाच हे लोक म्हणतात की नाही, खोटं बोलता, जाऊ दे, काय हरकत नाही. अनफॉर्च्युनेटली प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्यावेळेस तुम्ही मुलाखतीला जातात, त्यावेळी तुमच्या समोरची लोक मुलाखत घ्यायला बसलेली 30-35 वर्षांचा त्यांचा सर्व्हिसचा अनुभव आहे. तुम्ही काय खरं बोलताय, काय खोटं बोलताय याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहा. स्वतःशी प्रामाणिक राहून जे येत आहे त्याबद्दल हो बोला, जे येत नाही त्याबद्दल नाही बोला.
आणि मग असा तुमचा व्यक्तिमत्व विकास होतो. आपल्या तालुक्यातले खूप सारे असे विद्यार्थी आहेत की त्यांच्या मुलाखतीच्या वेळेस मला घेण्याचा योग आला. त्या मुलाखती घेतल्यानंतरच अंदाज येतो की सदर विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार किंवा नाही होणार. तुमच्यातली ऑनेस्टी, तुमच्यातला प्रामाणिकपणा ही तुमची सगळ्यात मोठी ऍसेट असते. एक लक्षात घ्या, संघर्षाला शॉर्टकट नाहीये, यशाला शॉर्टकट नाहीये. प्रत्येकाला संघर्ष करावाच लागणार, कोणाला चुकणार नाही. कधी कधी एवढ्या गटांगळ्या खावा लागणार आहेत. इथे बरेचसे उदाहरणं बाबूजीने दिले. फार वाईट अवस्थेतनं, फार संघर्षातनं माणसं पुन्हा पण बाउन्स बॅक झालेली आहे. ते खूप सुंदर पियुष मिश्राने लिहिलेले गीत आहे, होनी और अनहोनी की परवाह किसे है मेरी जान, हद से ज्यादा ये होगा कि यही मर जाएंगे, हम मौत को सपना बताकर उठ खडे होंगे. आता लक्षात घ्या, म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे, जास्तीत जास्त काय होणार आहे, हद से ज्यादा ये होगा कि यही मर जाएंगे. प्रत्येकाचं मरण निश्चित आहे, पण कर्तृत्व करत असताना, संघर्ष करत असताना त्याच्याबरोबर परिस्थिती बरोबर झगडण्याची जी ताकद आहे ती तुम्हाला स्वतःला निर्माण करायची. मोटिवेशनल स्पीकरचा सुळसुळाट आलेला आहे अक्षरशः. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं मी कोणाच तरी मोटिवेशनल स्पीकर ऐकतो, कोणीतरी फार मोठं, पण तुमचे सगळ्यात मोठी मोटिवेशन तुमचे आई वडील आहेत. त्यांचा चेहरा आठवा, त्यांनी केलेला संघर्ष आठवा. याच्यापेक्षा भारी मोटिवेशन सौरभ, स्पर्धा परीक्षेची तयारी तू केली, तू यश मिळवलेलं आहे, तुला कल्पना आहे, याच्यापेक्षा चांगलं मोटिवेशन इतर कोणताही बाहेरचा व्यक्ती देऊ शकत नाहीये. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, रिसोर्सेस खूप उपलब्ध आहे. युट्यूब सारखा मोठा प्लॅटफॉर्म फ्रीमध्ये गायडन्स लेक्चर आजकाल अवेलेबल करून देतोय. प्रॉब्लेम रिसोर्सेसचा नाहीये. जी चिकाटी तुम्हाला लागणार आहे, जो संयम लागणार आहे, जी शांतता लागणार आहे, सोशल मीडिया विद्यार्थी दशेमध्ये अक्षरशः विष आहेत. लक्षात घ्या, आय रिपीट, विद्यार्थी दशेत सोशल मीडिया बरोबर तुम्ही कसं कोपअप करता यानुसार तुमचं करिअर ठरणार आहे. गोष्टी शिकतात की त्या आपण कुठेतरी मागे पडतो आणि ते पुढे निघून जातात. त्यामुळे आपल्यालाही ती दुसरी बाजू समजून घ्यायला लागेल. जेंडर इक्वालिटीचा वेळ आली दिवस आहे ते. जेंडर इक्वालिटी म्हणजे मुलंही समान आणि मुलीही समान, कुणामध्येच आपली रेस नाही. त्यामुळे आपण जे मुलं शिकतात तेही तुम्ही शिका. आणि मुलांनो, तुम्ही मल्टीटास्किंग शिका. मला मगाशीच जयंत भाऊंनी सांगितलं की ताई तुम्हाला मल्टीटास्किंग यायलाच पाहिजे. अगदी बरोबर आहे, मला मल्टीटास्किंग यायलाच पाहिजे. मी डॉक्टर वसंतराव पवारांची मुलगी आहे, त्यांनी कायमच मल्टीटास्किंग केलेलं आहे आणि मलाही ते यायलाच पाहिजे. जनरली हा गुण मुलींमध्ये खूप असतो किंवा महिलांमध्ये खूप असतो. ती धुणं पण धुते, भांडे पण धुते, शिक्षण पण करते, घर पण आवरते आणि टाइम मॅनेजमेंटचा सेन्स हा थोडा जास्त असतो. पण मुलं त्याही पलीकडे जाऊन काही प्रॅक्टिकल गोष्टी शिकतात, व्यावहारिक गोष्टी शिकतात, तर तिथे आपण मागे पडतो. आज आपण इथे सर्वजण पालक आणि मुलं विद्यार्थी सर्वजण 10वी-12वीचे आलेले आहात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. मी जेव्हा 9वीत होते मी नापास झाले आणि माझं प्रगती पुस्तक साहेबांकडे सहीसाठी गेलं. आई माझी सही घ्यायला तयारच नाही म्हणून ते साहेबांकडे गेलं. साहेबांनी ते बघितलं आणि असं फेकून दिलं. आम्ही पहिल्या मजल्यावर राहायचो, तिथून त्या गॅलरीतनं ते खाली पडलं तर ते रस्त्यावरच पडलं, इतकं जोरात फेकलं. त्याच्यावरनं एक चांगलं चाक गेलं गाडीचं आणि ते सगळं खराब झालं. ते मला म्हटले, तू जर 10वीला आणि इथून पुढे स्कॉलरशिपवर जर शिकली नाहीस तर मी तुला पुढच्या शिक्षणासाठी कुठलाच पैसा देणार नाही. त्यानंतर मी आर्किटेक्ट झाले. आर्किटेक्ट झाल्यावरती गेट परीक्षा असते. तुम्हाला माहीत असेल की कुणीही ग्रॅज्युएट झालं, इंजिनिअरिंग केलं, आर्किटेक्चर केलं किंवा ह्या टेक्निकल ज्या हे आहेत, फार्मसी केलं, यांना गेट परीक्षा असते. ही स्कॉलरशिपची परीक्षा आहे भारतामध्ये आणि ही स्कॉलरशिपची परीक्षा मी जर पास झाली तर मला कुठल्याही टॉप युनिव्हर्सिटीत भारतामध्ये ॲडमिशन मिळेल म्हणून मी ती द्यायची ठरवली. मी गेट पास झाले आणि मग मी त्यांच्यासमोर गेले की मला आता अहमदाबादला ॲडमिशन मिळते, मला घ्यायची आहे. इतका आनंद झाला की त्यांनी सगळ्या जे भेटेल त्याला सांगत गेले ते की माझी मुलगी गेट पास झाली, माझी मुलगी गेट स्कॉलर आहे. तसंच मी अहमदाबादचं शिक्षण संपवलं आणि मग मी म्हटलं मला पुढे परत शिकायचं, मला ऑस्ट्रेलियात जायचं. जयंत भाऊंनी सांगितलं की मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली आहे. खरोखरी
मी भाग्यवान आहे की मला आई आणि वडील दोघेही अतिशय कर्तृत्ववान, अतिशय आर्थिकदृष्ट्या सक्षम डॉक्टर आहेत, खासदार होते, आमदार होते. पण ते मला म्हटले की माझ्याकडे पैसे नाहीत, तुला जायचं ना ऑस्ट्रेलियात, माझ्याकडे 1 रुपया नाही. म्हणजे तुम्ही मुली असं समजू नका की माझ्या वडिलांकडे पैसे नाही आणि म्हणून मला जाता येणार नाही. अरे माझ्या वडिलांकडे सगळं आहे, होतं, तरीही मला ते म्हटले की तुला मी पैसे देणार नाही, तू कसं करायचं बघ. मी परत स्कॉलरशिप दिली, परत मला स्कॉलरशिप मिळाली आणि मग मी सिडनीला गेली आणि सिडनीला मी स्कॉलरशिपवर शिकले. त्यानंतर मात्र 1 रुपया त्यांच्याकडनं घेतलेला नाही. त्यांनी आम्हाला कुणालाच, पालक बसलेत म्हणून सांगते, त्यांनी आम्हाला गाडी दिली नाही, मोबाईल दिला नाही. तुमच्या पैशांनी तुम्ही तो घ्यायचा, गाडी मोबाईल घ्यायचा तुमच्या पैशांनी, गाडी घ्यायची तुमच्या पैशांनी, मी देणार नाही. ते देऊ शकत होते पण त्यांनी दिलं नाही आणि हे आमच्या सगळ्या भावंडांसाठी सेम नियम होता. त्यामुळे आज तेव्हापासून पैसे घ्यायचे बंद केले, तर अजूनही कधीच त्यांच्याकडे, आता तर विषय नाही, आता ते नाहीत पण आहे, पण आईकडनंही कधी मागायची वेळ आली नाही. मदत करता येईल ती मदतच करण्याचा मानस हा केला. त्यामुळे तुम्ही जे सगळे विद्यार्थी इथे बसलेले आहात ना, तुम्ही पालकांकडे पैसे नाही म्हणून मला शिकता आलं नाही, माझ्याकडे परिस्थिती नव्हती घरामध्ये म्हणून करता आलं नाही, हे डोक्यातनं काढून टाका. तुम्हाला शिकायचं असेल ना तर तुम्ही 100% शिकूच शकता. आमच्याकडे आमच्या घरामध्ये गेल्या 20 वर्षांपासून नाही 15 वर्ष झाले असतील, आमच्याकडे मावशी आहेत, स्वयंपाकघरात स्वयंपाक करतात, त्यांच्या नवऱ्याला पॅरालिसिस झालेला आहे. आमच्या मळ्यामध्ये आमच्या रूम्स आहेत लेबरच्या, त्या क्वार्टरमध्ये त्या राहतात. आमची गाडी रोज त्यांना घ्यायला जाते, घरी येतात. त्यांची मुलगी दिवसभर घरी असतात. त्यांची मुलगी म्हणायची आई मला फिजिओथेरपीच करायचं. मग ती माझ्या आईकडे आली आणि ते मम्मी म्हणता माझ्या आईला, म्हणे मम्मी मला फिजिओथेरपीच करायचं, तुम्ही सांगा काय करायचं. मग आई म्हणे तू नीटची तयारी कर. नीटची तयारीला पैसे कुठून आणेल. साहेब तुमचा मगाशी प्रश्न होता वरती की कुठला लावायचा क्लास. त्या मुलींनी कुठलाच क्लास न लावता पहिल्यांदा नीट दिली, 72% पडले. नीटला निगेटिव्ह मार्किंग असतं, त्याच्यामुळे स्कोर खूप कमी आला. त्यानंतर परत दिली, त्यातही तिला कमी पडले, 200-250 पडले. आणि तिसऱ्यांदा त्या मुलीने दिल्यावरती ती 450 वर गेली आणि मेरिटनी तिला फिजिओथेरपीला मिळाली. हे बा, ओपन कॅटेगरीतली मुलगी आहे ती काही रिझर्वेशन कुठलं नाही तिला. सांगायचं तात्पर्य असं आहे की तुमच्यामध्ये जिद्द असेल ना तर तुम्ही 100% ते काहीही कुठूनही करू शकालच. सांगळे सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं सर. आता तुम्ही जे सांगितलं मला वाटतं मुलांना ते नक्कीच खूप इम्पॉर्टंट वाटलं असेल. पण मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते. आमच्या घरात खूप पुस्तकं आहेत, त्यामुळे खूप मोठी ती लायब्ररी आहे. आणि त्या लायब्ररीमध्ये आम्ही सगळे साहेबांची पुस्तकं लावत असताना एक पुस्तक मेडिकल सायन्सचं सापडलं. ते उघडल्यावरती सहज असं आम्ही खेळत होतो, ते उघडल्यावर एका पानावर असं लिहिलं होतं 22 काहीतरी 45 अजून काहीतरी असं ते लिहिलं होतं. तर आम्ही त्यांना विचारलं तुम्ही हे काय लिहिलेलं आहे. तर ते म्हणे की मी लायब्ररीत बसलो होतो आणि मी तेव्हा जस्ट मेडिकलला ॲडमिशन घेतली होती आणि मी विचार करत होतो की आता मी काय केलं पाहिजे. मी माझ्या आयुष्याचं प्लॅनिंग करत होतो. मेडिकलला गेलेले आहेत, ऑलरेडी डॉक्टर होणार होते, तरीही तिथून पुढे माझं आयुष्य कसं चालेल याचं मी प्लॅनिंग करत होतो. म्हणजे 22 वर्षाचा असताना काय, 25 वर्षाचं काय, 30, त्याच्यानंतर त्यांनी 45ला मी राजकारणात प्रवेश करणार असं लिहिलेलं पुस्तक आम्हाला सापडलं. आणि त्यांनी ते घडून आणलं. त्यांचं जे हे होतं, त्यांचं विजन जे होतं, लाईफचं जी पाथ त्यांनी ठरवली होती ती त्यांनी घडवून आणली. तितकं फोकस तुम्ही पण व्हायला हवं. तुम्हालाही हे लक्षात यायला पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कुठे जायचं आहे. आता मुली खूप आहेत, शेवटी मुली हाऊसवाईफ बनतात. पण हाऊसवाईफ बनणं ही खराब गोष्ट नाही आहे.
हे पण लक्षात घ्या. यू आर होम मेकर, म्हणजे तुम्ही ते घर घडवत आहात, हेही लक्षात घ्या. एकेकाळी मुलींना शिक्षण मिळत नव्हतं. खूप समाजामध्ये खूप काय म्हणता येईल, एक विशिष्ट समाज आपल्याला ते ज्ञान आपल्यापर्यंत येऊ देत नव्हतं. आणि त्याच्याच उलट आत्ता असं झालंय की सगळ्या जगाचं ज्ञान इंटरनेटवर आलेलं आहे. सगळ्या जगाचं ज्ञान तुम्हाला सोशल मीडियावर मिळतं. आणि त्याच्यामुळे अतिज्ञान अवेलेबल झाल्यामुळे ही चुका व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यात कन्फ्युजन्स वाढायला सुरुवात झालेली आहे. इथे हे व्यासपीठ नाही, तरी पण इथे मुली जास्त आहेत म्हणून मी सांगू इच्छिते. ही एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. मी आर्किटेक्चर कॉलेजला ऑस्ट्रेलियातनं आल्यानंतर साहेबांनी मला आर्किटेक्चर कॉलेजला शिकवायला सांगितलं. मी 2च वर्ष तिथे शिकवलं. पण तिथे शिकवत असताना एक दिवस संध्याकाळी मला फोन आला एका मुलीचा. ती मला म्हटली की मॅडम प्लीज लवकर तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला येता का. म्हटलं नाही, माझ्या घरी खूप पाहुणे आहेत जेवायला, मी नाही येऊ शकत. आणि आईनी मला सांगितलं होतं की हे 50 लोक जेवायला येणार आहे, सगळी तयारी तुला करायची आहे. त्यामुळे मी म्हटलं नाही बाई, मी नाही येऊ शकणार. मला फोनवर सांग काय. नाही म्हणे तुम्हाला यायलाच लागेल. नाही म्हटलं तू सांग तर मी येते. म्हणे आम्हाला एक बाळ सापडलंय. मग मी म्हटलं लगेच येते. तर त्यांना कचऱ्याच्या ढिगावरती कॉटनच्या पिशवीमध्ये एक मुलगी सापडली. त्या मुलींना नीट ऐका हा, त्या मुलीला मुंग्या चावून चावून तिच्या 10 दिवसाच्या बाळाच्या सगळ्या बॉडीला पस तयार झालेला होता. कोणीतरी बाई सोडून गेली ना तिला, तिची आई तिथे सोडून गेली त्या मुलीला. हे कृत्य, त्या मुलीचं काय झालं त्या बाळाचं ते मी नंतर सांगेन. पण हे कृत्य कुणीतरी मुलींनी केलं आणि कुणीतरी मुलांनी केलं. इथे दोन्हीही रॉंग आहेत. आणि तुम्ही पुढे जाऊन शिक्षणाला बाहेर जाल, तुम्ही पुढे जाऊन काहीतरी कुठल्या तरी गावाला जाल. इथे सगळेजण खूप चांगल्या घरातले आहेत. त्यामुळे तुमच्या हातून ही चूक होऊ देऊ नका. आपले पालक एका विश्वासाने आपल्याला पाठवत असतात. तो विश्वास तोडायचा नाही पालकांचा, मुलांनी पण नाही आणि मुलींनी पण नाही. इतकं जबाबदारपणे तुम्हाला जर तुम्ही बाहेर गेलात तर तुम्हाला राहायचं आहे, हे लक्षात ठेवा. आज हा गुणगौरव सोहळा आहे, यात हे सगळं असं सांगितलं नाही पाहिजे. पण आज मुली असल्यामुळे मला असं वाटलं हे सांगणं गरजेचं आहे. शेवटी त्या बाळाला आम्ही अनाथ आश्रमात दिलं. आज त्या मुलीला एका कुटुंबाने मुंबईच्या दत्तक घेतलेलं आहे आणि त्याचं खूप चांगलं झालेलं आहे. पण हे परत कुणाकडनं होऊ नये, कुठल्याच महिलेकडनं होऊ नये, कुठल्या मुलीला हा अत्याचार होऊ नये, यासाठी तुम्ही सावधपणे राहा, एवढंच सांगते. आज इथे खूप काही आपल्याला मार्गदर्शनात्मक मिळालेलं आहे. एक माझ्याच घरात माझ्या भावाची मुलगी आहे, तिला 10वीला 92 आत्ताच पडले. आपल्यालाही तेवढेच मार्क आहेत. तिचं म्हणणं आहे मला सायन्स करायचं नाही. आमच्या घरात डॉक्टर्स खूप जास्त प्रमाणात आहे, मग इंजिनियर्स आहेत आणि मी आर्किटेक्ट आहे. मग ती म्हणते मला सायन्सच नाही करायचं. आम्ही सगळे तिला म्हटलो काहीच हरकत नाही, काय करायचं आहे. मला म्हणे आम्हाला आर्ट, मला हे करायचं, कॉमर्स करायचं आणि लॉयर बनायचं. सगळेजण तयार झाले त्या गोष्टीला, कारण तिला कुठून तरी तिचा इनर व्हॉइस सांगतोय की मला ते शिकायचं आहे. त्यामुळे त्याचं नक्कीच तुम्ही तुमच्या इनर व्हॉइस ऐकण्याची ताकद कशी वाढवायची, त्याच्यासाठी मेडिटेशन करा. त्याच्यासाठी तुम्हाला एक बॅलन्स्ड लाईफ पाहिजे. तुम्ही एक हे बघितलं असेल ना, असे बॉल्स उडवतात बघा, 4-5 बॉल्स ॲट अ टाइम, तो खेळ बघितला असेल. आणि ते बॉल्स एकदम एका स्पीडनी वर जातात आणि खाली येतात. तर तसंच आपलं आयुष्य आहे. एक बॉल म्हणजे तुमचं शिक्षण आहे, दुसरं बॉल तुमचं वैयक्तिक आयुष्य आहे, तिसरं बॉल तुमचं सामाजिक आयुष्य आहे, चौथं बॉल हे तुम्ही तुमची बिझनेस कसा करता त्याचं आहे, आणि 5वं हे स्पिरिच्युअल आयुष्य आहे. तर हे जे आयुष्य आहे याच्यात कुठलाही एखादा बॉल खूप जोरात वर गेला आणि एखाद्याचा स्पीड कमी झाला तर तो तुटेल, फुटेल. तर त्यांचा स्पीड आहे ना, तुम्हाला सगळा मेंटेन करायचा आहे. तो स्पीड तुम्ही तुटू देऊ नका, तो बॉल फुटू देऊ नका आयुष्याचा. हे 5 बॉल्स नीट सांभाळा, तुमचं आयुष्य खूप चांगलं आणि खूप सुंदर होईल, एवढंच सांगते.